मुंबईत पत्रकार परिषद पार पडते। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खरगे याशिवाय केजरीवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील। 20 तारखेला मुंबईसह 13 मतदारसंघात मतदान पार पडते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो, इंडिया आघाडीची 18 तारखेला मुंबईत पत्रकार परिषद पार पडते। या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगे आणि केजरीवाल हे उपस्थित असतील। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, इंडिया आघाडीची 18 तारखेला मुंबईत पत्रकार परिषद पार पडते, मोठं शक्ती प्रदर्शन पण केलं जाणार आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीचं उद्या एक सभा जी ती विकेसी मैदानावर पार पडणार आहे आणि 18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतरचा जो दिवस आहे त्या दिवशी एक संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे। आणि या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती असणार आहे। यांच्याकडून एक संयुक्त पत्रकार परिषद जी ती घेतली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आदल्या दिवशी सभा होणार आहे। आदल्या दिवशी 2 सभा ज्या आहेत मुंबईत पार पडणार, एक म्हणजे महायुतीची तर दुसरी म्हणजे महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची, आणि त्याच्यानंतर ही पत्रकार परिषद होणार। त्यामुळे आदल्या दिवशी झालेल्या सभेवरून पुन्हा एकदा दावे प्रतिदावे आणि टीका टिप्पणी होताना आपल्याला पत्रकार परिषदेतून पाहायला जात होती। त्याच्यानंतर 11 जागेवर ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा यातून अनेक मुद्दे जे तो उपस्थित केले जातील। तसंच त्याचसोबत जो आहे महाराष्ट्राच्या 5ही टप्प्यांचं मतदान जी प्रक्रिया जी ती पूर्ण होणार आहे आणि त्याच्या प्रचाराच्या तोफा ज्या थंडणार त्या अनुषंगाने मग महाराष्ट्राचं एकंदरीत वातावरण कसं असेल या सुद्धा मुद्द्यांवर या पत्रकार परिषदेतून चर्चा केली जाण्याची शक्यता जी वर्तवली जाते। निश्चित अजय, केजरीवाल सुद्धा उपस्थित आहेत, त्यामुळे विशेष महत्त्व आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।